हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे रोजच्या व्हिडिओंपेक्षा. हा मी फक्त आणि फक्त गार्डनिंगवर बनवणार आहे. तुमच्यापैकी जो कोणी गार्डनिंग रिलेटेड असेल, ज्याला हाऊस असेल गार्डनिंगची माझ्यासारखी, तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकतो. आणि नसेल जरी तरीही बघा, तुम्हाला खूप काही गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी मी सांगणार आहे. सो हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मला माझ्या एका सबस्क्रायबरने रिक्वेस्ट केली होती की मला गार्डनिंगवर व्हिडिओ पाहिजे आहे. सो का नाही, हे तर माझ्यासाठी सगळ्यात सोपं काम आहे. सो इथे बघत आहात तुम्ही की सकाळी सकाळी मी झाडांना पाणी देत आहे. आणि ॲज युजल मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गार्डनिंग टिप्स तर देतच असते. जर तुम्ही गार्डनर व्हायचा विचार करत असाल किंवा तुम्ही बिगिनर असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही लवकरच चोर बनणार आहात. का तर हे जे लोक गार्डनर आहेत त्यांना ऑलरेडी माहीत असेल, आणि नसेल म्हणून सांगते. जर तुम्ही गार्डनिंगचा एकदाचा तुमच्या डोक्यात हा जर विचार गेला ना की गार्डनिंग करायची, प्लांट्स पाहिजे, जिथे तुम्हाला फ्रीचे प्लांट्स दिसले तिथून तुम्ही कटिंग आणल्याशिवाय, गुपचूप चोरून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि तो एक्सपिरियन्स अत्यंत भयंकर असतो. कटिंग चोरताना, प्लांट्स घेताना, पण घरी आल्यावर जो आनंद असतो ना, तो गगनापलीकडचा असतो. आणि हे माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजू शकत असेल. माझ्याकडे जेवढे प्लांट्स आहेत, 70% प्लांट्स मी कटिंगने ग्रोथ केलेले आहेत, आणि त्यातून 20 ते 30% प्लांट्स मी चोरून आणलेले आहेत. तर हो, तर अशा पद्धतीने जे आहे ती गार्डनिंग होत असते. गार्डनिंगसाठी पैसेच पाहिजे असं काहीही नसतं. गार्डनिंगसाठी पाहिजे असतात फक्त आपल्या मनातली इच्छा, आणि जिथे चाह तिथे राह, हे तर तुम्हाला माहितीच आहे. कुठल्याही गोष्टीचं आतून इच्छा असली तर त्यासाठी मार्ग हे आपोआप मोकळे होत असतात. लोक तुम्हाला आपोआप हेल्प करत असतं, युनिवर्स तुम्हाला हेल्प करत असतं. आणि गार्डनिंग करणं हे तुमच्या हेल्थसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आपण घरातली दररोजची तीच कामं, मुलांची कामं, घरातली कामं, तीच आपण कामं करत असतो. त्या व्यतिरिक्त एखादा छंद जोपासणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्यासाठी वेळ काढणं म्हणजे खूप छान अशी गोष्ट असते. सो गार्डनिंग करत नसाल तर सगळ्यात आधी मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची की गार्डनिंग करा, तुमचा छंद जोपासा. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. हळूहळू करत मी तुम्हाला बरेच प्लांट्स जे आहेत दाखवलेले आहेत. बरेच प्लांट्स माझ्याकडे रिपीटेड आहेत, कारण मी त्यांना कटिंगने ग्रो केलेलं आहे. आणि माझ्याकडे जास्त प्रमाणात जर कुठले प्लांट्स असतील तर 2 आहेत. एक म्हणजे स्पायडर प्लांट्स आणि दुसरं आहे टँगल हार्ट. हे दोघंही कटिंगने अगदी इझिली प्रोपगेट होऊन जातात. घरच्या घरी तुम्ही पाण्यात ठेवून डायरेक्ट मातीत टाकून खूप प्रचंड प्रमाणात तुम्ही यांना जास्तीत जास्त वाढवू शकतात. हा जो व्ह्यू बघताय हा माझ्या मेन एंट्रीचा व्ह्यू आहे. इथे मी खूप जास्त प्लांट्स हँग केलेले आहेत. आणि जर तुम्ही प्लांट्सच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं तर काही इंडोर असतात, काही आउटडोर असतात. काही प्लांट्सला जी असते ती खूप जास्त उन्हाची गरज असते, तर काहींना अजिबात उन्हाची गरज नसते. तर इथे तुम्ही बघू शकतात, हे मी एक एक करून, जे फिलोडेंड्रॉन आहे, हे माझ्याकडे अजून जे जेडचं प्लांट आहे, मनी प्लांटच्या माझ्याकडे खूप जास्त कुंड्या आहेत. आणि हे सगळे जे प्लांट्स तुम्ही माझ्याकडे बघता हे इझिली जे आहेत कटिंगने ग्रोथ होत असतात. हे एक जे वडाचं झाड असतं ना, त्याचं छोटंसं एक मी रोपटं घेऊन आलेली आणि ते लावलं होतं. आणि हळूहळू ते आता बोन्झायचं रूप घेत आहे. बोन्झाय म्हणजे जे छोटं साईजचं असतं पण ते झाडासारखं दिसतं. आणि इथे हे जे तुम्ही बघत आहात हे बेबी सनरोज आहे. हेही खूप इझिली कटिंगने ग्रोथ होऊन जातं. छोटे छोटे छान फ्लावर्स येतात, जे एकच फ्लावर तुमचा पुढच्या 8 दिवसापर्यंत उमलत असतं. आणि हे जे अरेलियाचं प्लांट आहे, काही व्हेरिगेटेड आहे आणि जे पूर्ण प्लेन आहे, तर ते ग्रीनवालं ते नॉर्मल व्हरायटी आहे त्याची. आणि हेही एक छोटा झाडासारखं दिसत असतं. हे फायकसचं प्लांट आहे. हे सुद्धा तुम्ही इझिली कटिंगने ग्रो करू शकतात. आणि जेही प्लांट मी इथे ठेवले यांना जास्त उन्हाची गरज नाही आहे. काही माझ्याकडे हे जे बघताय तुम्ही रेन लिली आहे, ही पण छोटे छोटे त्याचे कांद्यासारखे बल्ब्स असतात. तुम्ही एक बल्ब आणला की वर्ष 2 वर्षांनी पूर्ण कुंडी त्याच्याने भरून जात असते. आणि स्पायडर प्लांट तर काही बघायचं कामच नाही माझ्याकडे. आणि अजून असे बरेच प्लांट्स आहेत जे मी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा घरात देखील ठेवलेले आहेत. सो तुम्ही आधी हे डिसाईड करून घ्या की तुमच्या घरात किती प्रकारे, म्हणजे किती जास्त वेळ ऊन राहत आहे, सकाळचं येतं आहे की सायंकाळचं येतं आहे, त्यानुसार तुम्ही प्लांट्स घ्यायला सुरुवात करू शकतात. आणि हे जे आपलं गोकर्ण असतं त्याच्या मी बिया घातलेल्या होत्या आणि त्याचेही जे आहे सीड्स ते जर्मिनेट झालेलं आहे. पालक मी लावली आहे. खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे की तुम्ही गार्डनिंगला सुरुवात केली की तुम्ही पालेभाज्या लावू शकतात, हर्ब्स लावू शकतात. सो तर त्या पद्धतीने तुम्ही आधी
उन्हाने जे आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता की कुठले प्लांट्स घ्यायचे, कारण बऱ्याच जे प्लांट्स असतात त्यांना जास्त ऊन सहन होत नाही. आणि ॲज युजल जे ॲलोवेरा आहे ते तर प्रत्येकाच्या घरात असतं. ॲलोवेरा, तुळशी ह्या नॉर्मल्स आहेत. आणि हे जे तुम्ही टँगल हार्ट्स बघत आहात हे माझ्याकडे प्रचंड प्रमाणात मी कुंड्या वाढवून घेतलेल्या आहेत, कारण आम्ही जेव्हा शिफ्टिंग केली मुंबईहून इकडे तेव्हा बरेच माझ्याकडे कटिंग्स ज्या होत्या तुटलेल्या होत्या आणि मी इथे पुदिना देखील ग्रो केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आधी डिसाईड करून घ्या की ऊन कसं येत आहे आणि मग तुम्ही त्याप्रमाणे प्लांट्स विकत घेऊ शकतात. स्टार्ट करण्यासाठी तुम्ही फ्रेंड्सकडून कुठून तरी कटिंग्स मागवू शकतात, ते आधी ग्रोथ करा. पण गार्डनिंग ही एक्सपिरियन्समधूनच शिकायला मिळत असते. तुम्ही कितीही व्हिडिओ बघून घ्या, जो एक्सपिरियन्स तुम्हाला येईल ना त्यातूनच तुम्ही गार्डनिंग शिकणार. पहिला 1 वर्ष फक्त शिकण्यात जात असतो आपला, कारण की बऱ्याच गोष्टी बघून देखील आपल्याला कळत नाही. सो इथे तुम्ही बघू शकतात खूप जास्त मी कटिंग्स लावून ठेवलेल्या आहे. वेगवेगळ्या डब्यांमध्ये कंटेनर्स मी घेऊन त्यांच्यामध्ये जे आहे प्लांट्सची ग्रोथ केलेली आहे. आणि सगळ्यात इझी जी गोष्ट असते की त्यांना मल्टिप्लाय करणं, तर आपण त्यांना पाण्यात ग्रो करू शकतो. जसे की बरेच प्लांट आहेत ज्यांना तुम्ही पाण्यात ठेवून रूट्स आणून मग तुम्ही त्यांना जे आहे नंतर त्यांना मातीत टाकू शकतात. आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते. काचेच्या बॉटल नसल्या तर प्लास्टिकचे ग्लास आपण घेऊ शकतो. ही स्नेक प्लांटची कटिंग आहे जी मी इथे ग्रो केलेली आहे. तर आता जे आहे समर सीझन स्टार्ट होणार आहे आणि समर सीझनसाठी तुम्हाला जे आहे तुम्ही मॉस रोज लावू शकतात किंवा मग तुम्ही बरेच असे प्लांट्स आहेत, गुलाब लावू शकतात. अडेनियम आहे, विनका आहे. व्हॅरिगेटेड विनकाचे खूप जास्त कलरिंगमध्ये जे आहेत ते फ्लावर प्लांट तुम्ही नर्सरीमधून घेऊ शकता. आणि पूर्ण उन्हाळाभर त्यांची फ्लावरिंग एवढी जबरदस्त प्रमाणात येत असते, तर तुमच्याने ते स्टॉप होणार नाही. एवढे छान छान त्यांच्यामध्ये कलर आणि फ्लावर्स त्यांना येत असतात. तर हे जे स्नेक प्लांट आहे तुम्हाला जस्ट एक त्याची स्टिक घ्यायची आहे आणि कुणाकडूनही तुम्हाला मिळाली ना तर तिला फक्त 4-5 भागांमध्ये कट करा. पण खालचा आणि वरचा भाग लक्षात ठेवायचा आहे. 2 दिवस ती कटिंग तशीच पडू द्या साईडला आणि 2 दिवसानंतर थोडं पाणी घ्या ग्लासमध्ये आणि जसं मी ठेवलेलं आहे तसं ठेवा आणि हळूहळू त्यांच्यामध्ये रूट्स यायला लागतात. ही खूप स्लो प्रोसेस असते आणि ह्या प्रोसेसला टाईम लागत असतो, पण रोज आपण जेव्हा त्यांची ग्रोथ बघतो ना ती मजा काहीतरी वेगळीच असते. प्लांट्स एकातून 2 करणं म्हणजे 1 कुंडीमधून 2 ते 3 कुंड्या बनवणं असतं. जसं तुम्ही माझ्याकडे आता हे स्नेक प्लांट्स बघत आहात, तर ह्याला मी आता एकातून 2 करणार आहे. याचं साईडून छोटंसं बेबी स्नेक प्लांट निघालेलं आहे, सो मी याला काढून घेत आहे. आणि जसं तुम्ही बघताय मी छोट्याशा जी बॉटल आहे त्याच्यामध्ये याला ग्रो केलेलं आहे. अजून वर्षभर सर्वाईव्ह केलं असतं, पण मला एकाचे 2 करायचे म्हणून मी हे करत आहे. सो गार्डनिंग आपल्याला वाटतं की आपण खूप जास्त पैसे खर्च करावे लागतील, फर्टिलायझर लागेल, तर असं काहीही नाही आहे. बरेच फर्टिलायझर आहेत, तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. ऑनियन पील फर्टिलायझर जे आहे, बनाना पील आहे, संत्र्याची सालांपासून तुम्ही फर्टिलायझर बनवू शकतात. आणि जर तुम्हाला विकतच घ्यायचं आहे, तुमचे प्लांट्स तुम्हाला वाटते की चांगले ग्रो केले पाहिजे, तर तुम्ही हे फर्टिलायझर घेऊ शकतात. याला सीवीड फर्टिलायझर म्हणतात. याला तुम्ही फ्लावरिंग प्लांट्समध्ये किंवा इंडोर आउटडोर सगळ्या प्लांट्समध्ये देऊ शकतात. किंवा तुम्ही जरी तुम्ही पालेभाज्या लावत असतात त्यातही तुम्ही देऊ शकतात. 250-200 रुपयापर्यंत हे मिळत असतं. वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळी प्राईज असते. पाण्यात डायल्यूट करून याला द्यायचं असतं. हवी असेल तर तुम्ही मला लिंक कमेंटमधून विचारा, मी तुम्हाला पर्सनली ती जी लिंक आहे तुम्हाला देऊन देईल. सो हे पण खूप छान आहे. छोटीशी इन्व्हेस्ट, पण 1 बॉटल घेतली की तुमचं पुढचं वर्ष 2 वर्षापर्यंतचं टेन्शन जे आहे पूर्णपणे जे असतं ते टेन्शनमुक्त तुम्ही होत असतात आणि तुमची गार्डनिंग खूप छान पद्धतीने होत असते. आणि इथे तुम्ही बघत आहात की काही मातीची जी माती असते ना गार्डनिंगसाठी ती आपल्याला चांगली बनवणं खूप गरजेचं असतं. जसे की तुम्हाला आता जर आपण फर्टिलायझरची गोष्ट केली, जर आपल्याला आता खत पाहिजे असेल त्याला, तर आपण त्यालाही विकत घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही जर गावाकडे असाल किंवा तुमच्याकडे उपलब्ध असेल शेणखत, तर तुम्ही ते सुद्धा मिक्स करून देऊ शकतात. आणि माती चांगली बनवण्यासाठी कोकोपीट लागत असते. कोकोपीट म्हणजे काय, तर नारळाच्या चुट्ट्या असतात. जस्ट एकदा 100 रुपयाची कोकोपीट विकत घेतली ना की 2 वर्षाचं टेन्शन मिटतं. चांगल्या स्वस्त प्रकाराची कोकोपीट एकदाची घ्यायची, नसेल तरीही चालतं. खूप प्लांट्स आहेत ते विदाऊट कोकोपीटने जे आहे जगत असतात. आणि माती भुरभुरी बनवायची तर त्यामध्ये रेती पाहिजे असते, नर्मदा रेती. ही पण तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या इथे मिळत असते. आणि जसं मी म्हणली, जहा चहा वहा राहत, तर तीही तुम्हाला मिळूनच जाईल कुठे ना कुठे. तर बघता बघता माझं हे प्लांट इथे रिपॉट झालेलं आहे. कशा पद्धतीने रिपॉट मी केलं आहे, मिक्स करून घेतली आहे माती, कोकोपीट आणि माती. जस्ट कारण की स्नेक प्लांटला जास्त जे आहे फर्टिलायझरची गरज अजिबात नसते. जस्ट त्याला पाणी पाहिजे असतं आणि ते जगत असतं. आणि जे छोटीशी त्याचं बेबी स्नेक प्लांट निघालं होतं, मी ते छोट्या कुंडीमध्ये इथे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे.
एक सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे की झाडाला म्हणजे पाणी कधी द्यायचं. कुठलंही झाड असो, जेव्हा त्याची वरची लेयर तुम्हाला सुकलेली दिसते मातीची, तेव्हा त्याला मस्त पाणी द्या. कुठलंही झाड असू द्या, कितीही डेडिकेटेड झाड असू द्या, फक्त त्याचं वरची जेव्हा लेयर तुम्हाला सुकलेली दिसली तेव्हा त्याला छान पद्धतीने पाणी द्या. जोवर तुम्हाला वरची माती ओली दिसते पाणी द्यायचं नाही. आणि तुमचं कुठलंही प्लांट पाण्यामुळे तरी खराब होणार नाही. बरेच प्लांट कमी पाण्याने सर्वाईव्ह करून जातात, पण अशी गोष्ट असते की जास्त पाणी झालं तर मग ते सर्वाईव्ह करत नाही. आणि गार्डनिंग म्हणजे माती येते आणि माती म्हणजे हात खराब, पण तो हात खराब करण्याचा आनंद देखील काहीतरी वेगळा असतो. आणि मी काय सांगू तुम्हाला की मी काय बोलू, ॲक्च्युली असं झालं आहे मला पालकबद्दल. जो माझा मागचं मी कुंडीत एक पालक लावली होती, 4 वेळा त्याला हार्वेस्ट केलं आणि मी अजून मार्केटमधून पालक आणली. तिलाही मूळसोबत होती, सो मी तिलाही इथे जे आहे तिलाही लावलेलं होतं आणि ही पण इतकी छान ग्रो करत आहे. आणि ट्रस्ट मी याला फक्त जे बनाना पील फर्टिलायझर असतं ना, बनानाचे जे साल असतं त्याला पाण्यात डीप करायचं, 2 दिवस पडू द्यायचं आणि ते पाणी मी याला देत आहे. आणि एवढं छान ग्रो करतं आहे हे पालक. आणि मार्केटच्या पालकपेक्षा अगदी एकदम फ्रेश असतं. कट करा, भाजी बनवा आणि झालं. तुम्ही अशा पद्धतीने पालकच नाही, मेथी जे आहे, कोथिंबीर आहे, हे सुद्धा घरच्या घरी तुम्ही जे आहे सरसो आहे हे ग्रो करू शकतात. मार्केटमधून मेथी किती स्वस्त मिळत असते. मेथीचे सीड्स घ्यायचे आणि जस्ट मातीत टाकून द्यायचे आणि इतके छान उगत असतात ते. जे कांद्याची पात आहे, कांद्याची पात आणल्यावर बारीक बारीक कांद्याची जी पात असते ती तुम्ही मातीत रोवून द्या आणि तीही खूप छान जगायला लागते. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मेंटल जो स्ट्रेस आहे तो गार्डनिंग करून घालवू शकतात. आणि बरेच सिजनल जे आहेत फ्लावरिंग प्लांट्स असतात ते तुम्ही घेऊ शकतात. नर्सरीत आपण गेलो ना की आपल्याला बरेच प्लांट दिसत असतात की असे ते बरोबर हिवाळ्यात येतात, उन्हाळ्यात येतात, पावसाळ्यात येतात. तिथे गेलो की तिथून घ्यायचं आणि छान त्यांची केअर करून त्यांना वाढवायचं आणि टेन्शन आपलं जे आहे ते गार्डनिंग करताना कमी होत असतं. माझं तरी होतं आणि मी अपेक्षा करते की गार्डनिंग करून तुमचंही कमी होईल. आणि एकाचे 2 करणं म्हणजे प्लांट एकापासून 2 बनवणे ही एक कला असते आणि जी मला छान पद्धतीने जमत असते. हे माझ्याकडे सिंगोनियमचं प्लांट आहे आणि ते इतकं मोठं होत आहे की त्याच्याने त्याचा भार सांभाळला जात नाही. सो कमी करावा त्याचा भार म्हणून एकाचे मी आता परत 2 बनवणार आहे एक्स्ट्राचे आणि छान असे छोट्या छोट्या बॉटलमध्ये मी जे आहे त्यांना ग्रो करणार आहे. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच. त्यामुळे गार्डनिंग करायला लागलं की छोटे छोटे डब्बे फेकायची अजिबात इच्छा होत नाही आपली. सो असो, तर मी आता व्हिडिओ इथे संपवणार आहे, पण त्याआधी मला तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगायची आहे. आणि फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. सो ही सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स, थँक्यू सो मच. आणि यातून गार्डनिंगमधून तुम्हाला काहीही विचारायचं असेल मला, तुम्ही मला पर्सनल जो आहे मेसेज करू शकतात, कमेंट करू शकतात. मी एका पर्टिक्युलर प्लांटची सुद्धा तुम्हाला जे आहे इन्फॉर्मेशन देऊ शकते इन कमेंटमध्ये. सो न काही वाटू देता डायरेक्ट मला कमेंट करा अबाउट एनी प्लांट. मी तिथे अवेलेबल असणार आहे तुमच्यासाठी, कारण एका व्हिडिओमध्ये सगळी डिटेल माहिती देणं शक्य होत नाही. आणि तसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतच असते की कुठलंही एक पर्टिक्युलर प्लांट घेऊन किंवा छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला देत असते. आणि या व्यतिरिक्त माझे डेलीचे व्लॉग्स असतात. तर तुम्ही या चॅनलवर आत्ता हा व्हिडिओ नवीन बघत असाल आणि तुम्हाला गार्डनिंग नसेल जरी आवडत, व्लॉगिंग आवडत असेल किंवा आवडत असेल, दोघी सिच्युएशनमध्ये तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम मला देत राहा. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स. तर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.